रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन आणि छोट्याशा व्लॉगमध्ये। तर माझा मुलगा गेलेला मावशीकडे, माझ्या आईकडे, सगळीकडे तो गेला होता। तो आलेला आहे परत, आणि परत आल्याच्या नंतर तसं तर मी त्याला कायम सांगायचे की बाळा मी शाळेत खूप हुशार होते, अजून बरंच असं काय काय सांगायचे। आणि खरं सांगू, मी खरं शाळेत खूप हुशार होते, आणि आजही म्हणजे सोशल मीडियामुळे मला बरेचसे माझे फ्रेंड भेटले। अजून त्यांच्या बायका म्हणजे कदाचित माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं असेल की मुलांनी की ही माझी मैत्रीण आहे किंवा वर्ग मैत्रीण होते, असे बरेचसे माझे फ्रेंड भेटले। आणि ज्या मुलांना माझे नंबर वगैरे भेटले तर त्यांनी असे म्हणजे इतके छान छान पहिले वाक्य लिहून पाठवले ना मला, तर की असं म्हणजे, आणि बऱ्याचशा माझ्या जेमते मैत्रिणी बऱ्यापैकी आहेत, पण ज्या खरं तर जेलसी असतात ना मैत्रिणी, त्या नाहीत अशा मेसेज वगैरे करत, पण ज्या चांगल्या असतात ना त्या कायम चांगलाच मेसेज करतात आणि स्वतःहून कौतुक करतात। आता तशा म्हणायला गेलं तर एक शोभा आहे जी माझी मैत्रीण आहे। हा, जाऊ नको तू, जाऊ नको, इकडे ये, जाऊ नको। हा, तर शोभा म्हणून एक मैत्रीण आहे, कायम मला छान छान कमेंट करती। आता नवीन एक मांढरे म्हणून भेटलेले आहे, पण बाकीच्या आणि बऱ्याचशा अशा आहेत की गावातल्याही, म्हणजे त्यांचं आता मला नाव पटकन आठवना, पण त्यांना खूप म्हणजे माझ्याबद्दल चांगलं वाटतं की तू काहीतरी करती आणि आम्हाला खूप आवडतं, असं बऱ्याचशा आहेत मैत्रिणी माझ्या। आता त्या जळकुकड्या आहेत त्या, त्यांचं नको नाव घ्यायला, कधी बोलणार नाहीत त्या चांगलं, पण काही वाईट जर आपण व्हिडिओमध्ये टाकलं किंवा युट्यूबला टाकलं तर त्याचा मात्र फोन करून त्या अंदाज घेणार की काय झालंय ग, नक्की असं झालंय का, आणि त्यांच्याच बडाया सांगत बसणार। अरे सगळ्यांकडे सगळं असतं। हा, माहेरी आपण गरिबी काढलेली आहे म्हटल्यावर आता तर आपलं चांगलं होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। कारण म्हणजे आपण माहेरी जे पाहिलंय गरिबी, ते आता सासरी आपल्याला थोडंफार चांगला आनंद मिळणारच ना, आणि कायम सारखं आयुष्य नसतं ना राहत, खरं आहे की नाही सांगा। तर शाळेमध्ये मी खूप हुशार होते, हा आपला आज मूळचा पॉईंट आहे। आणि शिवम माझ्या बहिणीकडून गेला होता, नाही आधी मग तो माझ्या भावाकडे गेला होता, मग माझ्या बहिणीकडे गेला, बहिणीकडून तो नंतर मग व्हिडिओ आपला तिथंच आलेला की म्हणजे मी शाळेमध्ये हुशार होते, आणि मैत्रिणींबद्दल पण हेच सांगणं माझं। मग शिवम पहिला तर माझा बहिणीकडे गेला, आधी बहिणीकडे गेला, आणि बहिणीला घेतलं, माझ्या बहिणीला घेऊन तो माझ्या माहेरी गेला की माझ्या बहिणीची गुडघेदुखी होती म्हणून तिला दवाखान्यात न्यायचं होतं। मग माझ्या माहेरी गेल्याच्या नंतर आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ना, त्यासाठी माझ्या बहिणीचा दाखला हवा होता। मग ती ज्या शाळेत होती आम्ही सगळ्या बहिणी एका शाळेमध्ये होतो, तर मी माझ्या शिवमला ह्या गोष्टी कायम सांगायचे की शिवम तू खूप हट्ट करतो, खूप सारं तुझं एक्सपेक्टेशन आहे, त्याचं आम्हाला काहीच मिळालेलं नाही, किंवा आम्ही शाळेमध्ये खूप हुशार होतो। आता मुलं आजकालची मान्य करतात का सांगा, कायम असं म्हणायचं की काय मम्मी तू असलं बोलू नको, आणि बरेचसे माझे शिक्षक पण सांगायचे, पण सरांची आणि ह्याची कधी गाठ पडलीच नाही। आता हा काल मावशीचा दाखला घ्यायला गेला होता शाळेमध्ये, आणि तो आल्यावर खूप कौतुक आणि मला सांगत होता की तुझे सर तुझ्याबद्दल असं बोलले। सांग शिवम काय बोलले? काय सांगत होते की मुलगीला तुझी मम्मीला शहाणी होती, शहाणी म्हणजे चांगली होती, आमच्या बॅचला सगळ्यात हुशार होते, तिला 1.5 लाख रुपये पगार असता, आता 1.5-2 लाख रुपये असं तसं सांगत होते। सगळं चांगलं डान्स बी छान करत होते। अजून काय वक्तृत्व काय भाषण बिषण करायचे नाही अजून चांगलं, पण मी नाही लक्ष दिलं त्यांच्याकडे, ती बाप शहाणा नव्हता असं तसं बोलत होते बऱ्याच गोष्टी। तर आमचे वडील दारू पीत होते, म्हणून आमच्या आईनी मावशी मामा असं सगळ्या लोकांचा आधार घेतला। तर वडील, तुम्ही आता परत असं म्हणाल की आजोबांबद्दल मुलाच्या मनामध्ये तुम्ही घालताय, हे तुम्ही मला ज्ञान देऊ शकता, तर ठीक आहे, माझे वडील काही बदललेले नाहीयेत, अजूनही ते तसेच आहेत, म्हणून माझ्या वडिलांवर तीव्र राग आहे। हा माझा तर आहेच, पण बाकीच्याही माझ्या बहिणी खूप हुशार होत्या शाळेमध्ये, आणि म्हणजे आता आपण दुसऱ्यांबद्दल बोलू नाही, पण माझ्यापेक्षा जे कमी होते शाळेत शिकायला किंवा अभ्यासामध्ये कमी होते, त्यांना त्यांच्या वडिलांनी आईवडिलांनी वाव दिल्यामुळे ते लोक खूप पुढे गेले, ते शाळा शिकले। मला त्यांच्याबद्दल जलशी अजिबात नाही आहे, पण आमच्या वडिलांनी थोडंसं आम्हाला म्हणजे व्यवस्थित वागले असते, आमच्यावर लक्ष दिलं असतं, आणि कदाचित आमची आईही कमी शिकलेली होती, त्यामुळे आमच्या आईने आमच्या शिक्षणावर लक्ष नाही दिलं। ते पहिले म्हणायचे का नाही, शिकलेली आई घर पुढं नेई, तसं आमच्या आईने पुढं नेलं चालवलं घर, पण आम्हाला शिकवलं नाही। आता हे आई वडील दोन्ही म्हणू शकता, पण आम्हाला मोठं केलं हे आईनीच मोठं केलं, आईनीच आमच्यावर सगळं म्हणजे जे काही आहे ते आईचं आहे। माझ्यासाठी तरी मला आईच तितकीच महत्त्वाची आहे। वडिलांचं जन्म देण्यापुरतंच माझ्या आयुष्यात त्यांचं
आहे एवढं म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला असं वाटेल की मुलाच्या मनात आजोबांविषयी असे गैरसमज निर्माण करतात, तर वडील माझे अजूनही आहेत तसेच आहेत. तर त्यांच्याबद्दल आता ह्याला आहे की प्रेम, हा नाही असं नाही. आता वडील माझे म्हणतो ते शिवम तू भेटायला ये म्हणून, हा भेटायला गेला ते आजारी होते म्हणून मीही जाते. मलाही त्यांच्याकडून येताना माझेही डोळे भरून येतात. आज ते आजारी असल्यावर मलाही वाईट वाटतं. पण हे एक मेन कारण आहे की ज्याने मला वडिलांबद्दल माझा खूप राग आहे. वडिलांचा बरीच अशी कारणं आहेत की बघा, म्हणून दारू खूप वाईट असते. दारू पिऊ नका. दारूनी आयुष्याचं वाटोळं होतं. पण मी वडिलांवर कधी प्रेम करू शकले नाही, फक्त दारूमुळं. त्यामुळं आज तुम्ही कुणीही माझा ब्लॉग जर बघत असाल ना, तर माझे भाऊ म्हणून किंवा माझे छोटे भाऊ, मोठे भाऊ, माझे कोणी मला कोणी काहीही समजा, तुमची आई समजा, बहीण समजा किंवा वहिनी समजा, काकू समजा, मावशी समजा, काहीही समजा, पण दारूला स्पर्श करू नका. दारूमुळं खूप वाटोळं होतं. आणि मी तरी आयुष्यभर माझ्या वडिलांवर प्रेम करू शकले नाही. तसं तुमच्यावर तुमच्या मुलांनी, बहिणींनी किंवा कोणी करू शकत असं तुमच्याबद्दल होऊ नाही. तुमचा कोणी तिरस्कार करू नये. आणि म्हणतात ना, एक दारूचं व्यसन अख्ख्या घराची वाट लावतं आणि अख्खं घराचं वाटोळं होतं. हे तुम्ही करू नका. आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतात, पण दारू पिऊ नका. दारू खूप वाईट आहे आणि ते खूप वाट लावून टाकते आयुष्याची. आज ह्यानी माझ्याबद्दल हे बोलले, ते सर बोलले, तो विषय झाला. पण मला किती वाईट वाटत असेल सांगा. असं वाटल्यावर खरंच मला वाईट वाटतं. पण मला दुसऱ्यांबद्दल असं कधी जलसी होत नाही. पण मी आज खरंच खूप पैसे कमवले असते. आता तेही पॉईंट आहे सांगा. घरी राहण्यात आणि आपला व्यवसाय करण्यामध्ये जी मजा आहे ना, ती बाहेर जाऊन दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यात ती मजा नाही आहे. पण ठीक आहे, जे ते आपलं सगळं नशिबाने घ्यायचं असतं. पण मी कुठंतरी असते, हेही एक पॉईंट आहे. त्याचा दोष मी कायम नशिबापेक्षा आधी वडिलांनाच देते. म्हणून जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल तर लक्षात ठेवा, दारू पिऊ नका. आणि मग आमच्या आईनी ऑब्विसली आमच्या मामाच्या, मावशीच्या, काकांच्या सगळ्यांच्या मदतीने आमचे लग्न करून टाकलं. आणि आम्ही सगळे सुखात आहोत. म्हणजे माझ्या 2 बहिणी झालं, मी झाले, तिसरी झाली, आमची लग्न केली. आता आम्ही आहोत. आता बघा, छोट्या मोठ्या गोष्टी जरी खूप मोठ्या श्रीमंत घरात दिलं तरीही संघर्ष आहे, गरीब घरात दिलं तरी संघर्ष आहे. पण आम्ही सगळे संघर्ष करून जेमतेम सगळे आम्ही आमच्या घरी सुखी आहोत. तर हे आज शिवमला जे सर बोलले ना, त्याचं मला खूप छान वाटलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं मनोगत कसं वाटलं, लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. रामकृष्ण हरी.